लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. ठाणापाडा येथे पाणी परिषदेत जलप्रश्नांवर जोरदार चर्चा. 25% पाणी आरक्षणाची ठाम मागणी. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे आज पार पडलेल्या पाणी परिषद बैठकीत जलव्यवस्थापन, पाणी हक्क आणि सामाजिक विषयांवर सखोल आणि जोरदार चर्चा करण्यात आली. या सभेला स्थानिक अधिकारी, शिक्षक, डॉक्टर तसेच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी परिषद अध्यक्षस्थानी इरफान शेठ होते. सभेमध्ये परिसरात दरवर्षी सुमारे 2800 ते 3100 मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही त्या पाण्याचे योग्य साठवण आणि व्यवस्थापन होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. पावसाच्या पाण्याचा प्रभावी वापर करून भविष्यासाठी नियोजन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाअंतर्गत दमणगंगा खोऱ्यातील सुमारे 50 TMC पाणी मुंबई आणि गुजरातकडे वळवण्याच्या प्रस्तावावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक गरजांचा विचार करून किमान 17 TMC पाणी स्थानिकांसाठी राखून ठेवावे अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली. याच पार्श्वभूमीवर ठाणापाडा परिसरातील दमणगंगा खोऱ्यात पश्चिमेकडे वाहणाऱ्या एकूण 70.5 TMC पाण्यापैकी किमान 25% पाणी स्थानिक हक्क म्हणून आरक्षित करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. तसेच हे पाणी झरे, नाले, नद्या आणि तलावांमध्ये साठवण्याची व्यवस्था गाव पातळीवर उभारण्यावर भर देण्यात आला. सभेत पाणी आमच्या हक्काचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे. स्थानिक जलस्रोतांचे संरक्षण आणि पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी समाजातील जागरूक आणि निस्वार्थी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सामाजिक विषयांवर महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. लग्न समारंभ साधेपणाने आदिवासी रीतिरिवाजानुसार पार पाडावेत. डीजे, दारू, अनावश्यक खर्च टाळावा. तसेच समाजातील पळवापळवीचे प्रकार थांबवावेत असे ठरवण्यात आले. आदिवासी मुलींचे बाहेरील समाजातील विवाह लावून देणाऱ्या एजंट आणि दलालांवर बंदी आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच दारूबंदी आणि इतर व्यसनांपासून समाजाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, गुणवत्तापूर्ण आणि मूलभूत शिक्षणासाठी काम करणे यावरही भर देण्यात आला. सभेच्या शेवटी अध्यक्ष इरफान शेठ यांनी आपले आरक्षित पाणी आपणच जपले पाहिजे आणि भविष्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे असे आवाहन केले. या पाणी परिषदेमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून स्थानिकांच्या हक्कांच्या पाण्यासाठी लढा तीव्र होण्याची शक्यता आहे. स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो का आपण एवढ्या लोक इथं उपस्थित झालात. तर आपण पाहिलं आता का भारत सरकारने नदी जोड प्रकल्प मंजूर केला आहे आणि त्या नदी जोड प्रकल्पामध्ये आपल्याकडचं जी दमणगंगा खोरा आहे, आता तालुक्यापुरचाच आपण विषय घेऊ, तर ह्या दमणगंगा खोऱ्याचं जे पाणी इकडं पश्चिमेकडं जे गुजरातला वाहून जातं आहे, हे जे पाणी आहे हे कुठंतरी थांबवायचं आणि ते पाणी मुंबईला द्यायचं असं त्या नदी जोड प्रकल्पामध्ये त्यांनी प्रस्तावित केलं आहे. आता जर हे पाणी मुंबईला जर दिलं तर त्यामध्ये एक मोजमाप राहतं. जसं आपण लिटरचं माप आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तसं एक TMC नावाचं आहे जे त्याला मोजमापचं एक साधन म्हणतो आपण. त्याच्यामध्ये 29 अब्ज लिटर पाणी राहतं. असं 29 अब्ज लिटरचं 30 TMC एवढं पाणी मुंबईला जाणार आहे. शिक्षक वगैरे यांना समजेल, जरा काही बिचारे ज्यांना शिक्षणाचं हे नाही त्यांना आयडिया येणार नाही, पण आपण एक आपल्या कानावरून गेलं पाहिजे म्हणून हे सगळं सांगायचं आहे. तर 30 TMC पाणी मुंबईला द्यायचं. आता आपलं मधुबन डॅम इथं दमणमध्ये आहे, तो गुजरातमध्ये नाही, तो दमणमध्ये आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते 20 TMC आहे, म्हणजे 50 TMC पाणी जात आहे. आता राहिलेलं 7 TMC पाणी हे जे इथं बुगदपाडा धरण आपल्याला माहीत असेल, ते बुगदला तिथं धरण बनवायचं आणि हे पाणी इथं जे अडणार ते गुजरातमध्ये बोगद्या मार्गे न्यायचं. आपण पाहिलं तिकडं ते एक दरा म्हणून पेठमध्ये आहे,
तिथं पण काही धरण बनवलं आणि ते आपल्या ह्या दमनचेच उपनदी आहे. त्या पाणी घ्यायचं आणि ते पण नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात न्यायचं, तिकडं जळगावमध्ये न्यायचं. म्हणजे आपलं जे पाणी आहे हे मुंबईला जाणार, गुजरातला जाणार, नाशिक जिल्हा किंवा जळगाव जिल्ह्याला जाणार. मग हे जर हिशोब आपण पाहिला तर 20 लिटर आपला 20 TMC मधुबन, 30 मुंबई. आणि सरकारचं म्हणणं आहे 2018मध्ये जेव्हा आम्ही पायी मुंबईला गेलो तेव्हा हा विषय आम्ही टाकला होता का पश्चिमेकडे जाणारं पाणी अडवा आणि स्थानिक लोकांना द्या. तर त्यावेळेस सरकारने सांगितलं का 57 TMC पाणी आहे. आता 50 हे होत आहे, राहिलेलं गुजरातला जाणार, बाकीचं जळगावला जाणार, म्हणजे 7 तेही संपतं. तर स्थानिक माणसाच्या हातात राहतं काय? आपल्या लक्षात आलं ना. आणि जर जेवढं पाणी आहे तेवढं बाहेर जाणार आहे तर स्थानिक लोकांना त्याचा उपयोग होणार नसेल तर आज आपण जे पाहतो का ज्या भागात जोही माणूस राहणार आहे तिथली जमीन असेल, तिथलं जंगल असेल, तिथलं पाणी असेल, ह्या सगळ्याचा मालक तो आहे. हे बरोबर आहे का नाही? आणि जर जो मालक आहे त्याला शून्य पाणी मिळणार असेल, सगळं मुंबईला जाणार असेल, गुजरातला जाणार असेल, तिथल्या लोकांना प्यायला, कंपनीला, अजून काही वेगळ्या वापरासाठी होईल, तर आपल्या स्थानिकांना पुढे येणारे दिवस हे चांगले राहणार नाही. आणि म्हणून आपण आता त्याच्यावर चर्चा जरा थोडी सविस्तर समजून घेण्यासारखी करायला पाहिजे का मुंबईला का द्यायचं. आज मुंबईला पाणी जातंयच ना. मुंबईला 7 धरणांमधून पाणी जातं. आपल्याला बहुतेकांना माहीत आहे तानसा धरण, भातसा. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.